आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पण काय? मे आय कम इन सर? हो येस, कम इन. गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून. सर, सरांनी सांगितलं तसं गेल्या 6 महिन्याचे बॅलन्स शीट आणि स्टेटमेंट मी तयार केलंय. ओके ओके. यामध्ये गेल्या 6 महिन्यात आपल्या कंपनीच्या अकाउंटला अशा काही रक्कम जमा झाल्यात ज्या कुठून आल्यात आणि का आल्यात काहीच समजत नव्हतं. मग सरांना विचारून त्या सर्व्हिस चार्जेस मध्ये टाकल्यात. ठीक आहे, गुड जॉब. तुमचं आजचं काम झालंय, तुम्ही येऊ शकता. थँक्यू सर. साळुंखे, खूपच चांगलं काम करते ही मुलगी. तेच सांगत होतो मी, काम चांगलं करते, पण तेवढीच चौकस आहे ती. तिला खूप प्रश्न पडतात आणि त्या प्रश्नाची उत्तरं शोधू लागते ती. त्या प्रश्नांची तिला उत्तरं मिळाली तर. डोंट वरी साळुंखे, बघतो तिचं मी काय करायचं ते. Mummy, but how did she dare to entering in your kitchen? सरे, इंग्रजी आईच्या पोटाला जन्माला आल्यावानी बोलू नकस, मराठीत बोल. आव मम्मी, पण तिनं आतमध्ये यायची हिंमतच कस काय केली? मंजू वहिनीनं मागच्या दारांना आत घेतला असेल बघा तिला. आणि आपण बी इकडे बिजी होतो ना, आणि तिने तुम्हाला येऊन मिठी मारली आणि तुम्ही बी एवढं कस काय गोड वागला तिच्याशी. ती बी हसून आम्ही आमच्या स्वतःच्या डोळ्याने बघितलं. सरेकडे मिठी नाही, मगर मिठी होती, मगर मिठी. लईच कपटी बाई आहे ती, शिपुर्डी कुठली. पण मम्मी साहेब, तुम्हाला आता जरा अलर्ट राहायला पाहिजे. म्हणजे माझं एवढंच म्हणणं आहे. वाघमारे, तुम्ही पुढे वा, मी पक्ष कार्यालयात जाऊन येतो. मम्मी, ए नेबळत, तू सुधारायचंच नाही असं ठरवायचंय. खरं खरं सांग, आमच्या घराच्या विरोधात तुझा काय कट सुरू आहे? माझ्या सत्याला फितूर बनवायला बघतीस ना? असं काही बी नाही मम्मी साहेब. असं नाही तसं नाही, हीच सांगत बसतीस बघ कायम तू. तू तुझी ती फुकटी आत्या किचन मध्ये काय कट शिजत होता ते सांग. सांग की, बोल ना अगं, बोल ना. मम्मी साहेब, आत्या खर्चासाठी पैसे मागायला आली होती. हे नेबळट, ही असलं फुळ थोबाड करून मला येड्यात काढायचा प्रयत्न करू नका. तू आणि तुझी ती आत्या, तुमच्या दोघींचा काय प्लॅन आहे ना ते माहिती आहे मला. माझ्या लेकाला फितूर बोलून ह्या घरावर हक्क दाखवायचा ना तुम्हाला. पण मी बी काही एडी नाही. तुझी आई आजारी आहे ना? कशी सापडलीस कात्रीत? हे बघ, आता तुझ्या समोर दोनच पर्याय आहेत.
तुझ्या आईला बरं करायला घरला पैसे द्यायचे का सत्यापासून लांब राहायचं? तुमच्या दोघात कुठलं बी नातं तयार झालं नाही पाहिजे. साधी दोस्ती पण नाही. आणि ही जर तुला मान्य नसेल तर मग समजा पगार जसाच्या तसा माझ्या हातात द्यायचा. आता तू ठरव, काही दिवसाचं उरलेलं नातं जपायचं का स्वतःच्या आईचं आजारपण दूर करायचं. सॉरी जरा उशीर झाला. बरं चला आता पटपट सांगा की 15 ऑगस्टच्या कार्यक्रमाला काय करता येईल. तसं पुढे आपल्याला तात्या साहेबांना सांगायचं. सत्यादा आपण पोरासने वया पुस्तक वाटूया. अरे ती झालंय करून, काहीतरी वेगळं सुचवा रे. त्यापेक्षा पोरांना आपण आर्मीचा पिक्चर दाखवला तर. अरे पिक्चर आपण होळीला दाखवतो, आता नाही. त्याच्यापेक्षा आपण देशभक्तीवर मुलांचं नाटक बसवलं तर. अरे नाटक बसवलं असतं रे, पण आता वेळ नाही ना आपल्याकडे. काहीतरी युनिक सुचवा रे, असं काहीतरी वेगळं, काहीतरी असं युनिक, काहीतरी वेगळं मला सुचवा रे. काहीतरी युनिक, काहीतरी वेगळं मला सुचलेलं आहे. काय लिंबू चमचा स्पर्धा ठेवूया का? जागतिक लेवलची स्पर्धा आहे, जिथं जाईल तिथं स्पर्धक मिळतं. तू इथं राहीस काय रे? ह्यात काय युनिक आणि स्पेशल आहे? गणपतीला दरवर्षी हेच करतो की आपण. बरं ऐका, आता मला काय सुचलंय ते सांगतो. हे बघा, दरवर्षी आपल्या साताऱ्यातनं लई पोरं आर्मीच्या भरतीला उतरतात, ज्यांच्याकडे साहित्य नसते, घालायला बुटं नसतात. मग त्यांच्या बुटांचा, खाण्यापिण्याचा आणि फीचा खर्च जर आपण उचलला तर, म्हणजे पक्षातर्फे हा सगळा खर्च केला तर. हे लई जबराट आयडिया आहे बघ. सत्या, आत्ताच्या आता तात्यासाहेबांच्याकडे जाऊ आणि त्यांच्या कानावर विषय घालू. बेस्ट आहे. आई 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 कुठे गेली? आई अगं आई, अगं अशी एकटीच का बसलेस? तब्येत बरी आहे ना तुझी? का ताप बी भरलाय परत अंगात? अमरे अगं ताप नाही, वाईट चक्करल्यासारखं होते. तू गोळ्या घेतल्यास टायमावर? अगं अमरे, अगं ती गोळ्या संपल्यात काल रातच्याला. मी तुला सांगायची विसरले बघ सणाच्या नादात. आई अगं किती वेळा सांगायचं ग तुला, काळजी घेत जा ना स्वतःची. अगं ही कामं बिम सगळं होतच राहतंय तुला ना. थांब, मी आलेच गोळ्या घेऊन. मोजून घ्या साहेब, पक्षासाठी या छोट्या कार्यकर्त्याने अतिशय घाम गाळून जमवलेला हा पक्षनिधी आहे. नोटा खऱ्या की खोट्या ते एकदा तपासून बघा. तात्यासाहेब, एवढ्या नोटा जर मोजायला लागलो तर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि निवडणुकाही लागतील. हा पहिला हप्ता आहे फक्त. दुसरा हप्ता मी 15 ऑगस्टच्या आसपास देतो.
आमचे हप्ते अगदी व्यवस्थित पोहोचतील तुम्हाला. फक्त मंत्रिमंडळाच्या विस्तारात आमचं नाव असावं एवढीच एक छोटीशी मागणी आहे आमची. तुमच्या या पैशाचा सोर्स आम्हाला माहित आहे तात्यासाहेब. तुम्हाला जर मंत्री केलं तर तो सोर्स जनतेसमोर येईल आणि पक्षासकट सरकारही अडचणीत येईल. अगदी खरं आहे साहेब तुमचं. म्हणजे अडचण आहेच, पण हे राजकारण आम्ही तुमच्याकडूनच शिकलेलो आहोत की योग्य वेळी आपल्या कार्यकर्त्याचं चिलखत कसं करायचं. शिकलोय आम्ही तुमच्या तालमीत. माझ्याकडे आहे एक कार्यकर्ता ज्याचं कधीतरी एकदा मला चिलखत करता येईल. हॅलो हॅलो पंकज दादा. हा तात्यासाहेबांना भेटायला आलोय, पण हे म्हणाले की आत महत्वाची मीटिंग सुरू आहे, तर गेटवरच थांबतो. तुमचं झालं की सांगा. मी बलमा आणि कार्यकर्ते सगळेच आहोत. ठीक आहे, मी विचारतो आणि तुला सांगतो. तात्यासाहेब, सत्य आणि बलमा बाहेर आले, भेटायचं म्हणतात, काय करू? पाठवते ना. ठीक आहे. हां, तू आणि बलमा आत या. बर बलमा, चल आपण दोघच जाऊ. तुम्ही थांबा इथंच. तात्यासाहेब. हा आमचा एकदम खास कार्यकर्ता आहे. सध्या बाहेर कशाला थांबलास? थेट आत यायचं ना. नाही, ते तुमची महत्वाची मीटिंग चालू होती ना. अरे कसली मीटिंग? आपलेच साहेब आहेत ते. पक्ष आपला आहे आणि या गरीबाच्या झोपडीची दारं तुझ्यासाठी सदैव उघडी आहेत. जी साहेब, हा माझा अतिशय निष्ठावान कार्यकर्ता. नमस्कार. म्हणजे पक्षावर याचं माझ्यापेक्षा तोळाभर जास्तच प्रेम आहे. तात्यासाहेब तुझंच कौतुक करत होते आता. अरे विशेष जीव आहे तुझ्यावर त्यांचा. माझा बी लई जीव आहे बघा त्यांच्यावर. येळ पडलीच ना तर त्यांच्यासाठी जीव द्यायला बी मागं पुढे बघणार नाही मी. बघितलं साहेब, तोळाभर जास्त आहे की नाही. पण मला सांग, इतक्या घाईनं काय येणं केलं? काही महत्वाचं काम आहे? होय तात्यासाहेब, ते 15 ऑगस्टच्या कार्यक्रमाबद्दल बोलायचं होतं. अरे मग परवानगी काय घ्यायची? बोल आत्ता. हा नाही म्हणजे तुमचं महत्वाचं बोलणं सुरू असेल तर. काही नाही, काही महत्वाचं नाही. बोल. अरे बोल बोल बोल. हे बघ, कार्यकर्ता म्हणून तू फार महत्वाचा आहेस आमच्यासाठी. बोल, तुझं काय मनात आहे ते सांग. हा बोल. माझं म्हणणं असं आहे की आपल्या साताऱ्यातून दरवर्षी अनेक पोरं ही सैन्य आणि पोलीस भरतीसाठी उतरतात. त्यात बरीच पोरं गोरगरिबाची बी असतात, ज्यांची खाण्यापिण्याची आपदा आहे, ज्यांना अभ्यासाचं साहित्य मिळत नाही, ज्यांना स्वतःच्या शूजचा खर्च बी परवडत नाही. तर माझ्या डोक्यात अशी कल्पना आहे की आपण त्यांच्या खाण्यापिण्याचा, त्यांच्या अभ्यासाच्या साहित्याचा, त्यांच्या शूजचा आणि त्यांच्या फीचा खर्च उचलायचा, जेणेकरून आपल्याकडून त्यांना एक सपोर्ट मिळेल. कल्पना छान आहे, मला सांग याचा पक्षाला कसा काय फायदा होईल? हे बघा साहेब, गोरगरीब माणसं आणि खास करून तरुण पोरपोरी ही गोष्टींची जाण ठेवणारी असतात. म्हणजे त्यांच्या पडत्या काळात जर कोणी त्यांचा हात पकडला तर ते त्यांना कधीच विसरत नाहीत. आणि आपण जर ही योजना सुरू केली तर ह्या योजनेमार्फत आपल्या पक्षासाठी आपल्याला कायमची आणि हक्काची माणसं मिळतील. आणि खरं सांगू का साहेब, हे सगळं मी फक्त मतांसाठी करत नाही, लोकांच्या भल्यासाठी करतोय. म्हणजे आपल्या पक्षाच्या माध्यमातून समाजसेवा घडावी, हेच माझा उद्देश आहे बघा. आणि आपलं तात्यासाहेब तर कायम म्हणतात की 80% समाजकारण करायचं आणि 20%च राजकारण करायचं. कौतुक कौतुक, केवळ कौतुक. वा वा, खरंच कौतुक आहे तुझं. खूपच सुंदर कल्पना मांडलीस, तीही मुद्देसूद. असंच काम करत राहा, खूप मोठा होशील. आम्ही आहोतच तुझ्यासोबत. होय. बरं तात्यासाहेब, मी येतो.
बलमा येतो साहेब. तात्यासाहेब, खूप स्पार्क आहे बरं का या मुलात. आम्हाला उद्याचं नेतृत्व घडताना दिसतंय. वाया घालवू नका. असा कसा वाया जाऊ देईन मी. फार मेहनत घेऊन तयार केलंय हे चिलखत. दादा या गोळ्या द्या ना. किती झाले? 525. फक्त 300 रुपये होत आहेत. कसं करायचं? उधारी ठेवायची का? नाही नको, पण आईची तब्येत पण लयच डाऊन आहे. दादा आता एवढेच आहे. मग बाकीचे ऑनलाईन करता का बघा. बँकेत नाही तो एवढे. बाकीचे पैसे नंतर दिले तर चालतील का? नाही, उधारी बंद आहे आपल्याकडं. बघा ना काय ऍडजस्ट होतंय का. लय अर्जंट आहे हो. नाही जमायचं. दादा तुम्ही एक काम करता का? मी उरलेले पैसे देईपर्यंत हे तुमच्या जवळच ठेवा. अहो ताई, असं काय करताय तुम्ही? एक काम करा, तुमचा नंबर द्या मला, मी फोन करेन, नंतर द्या वाटले तर मला पैसे. एखाद्याची नट बघून आम्ही धंदा नाही करत. ठीक आहे दादा, लय उपकार झाले बघा तुमचे. तुम्ही नंबर घ्या माझा. ठीक आहे. ठीक आहे. थँक्यू दादा. वेलकम. आता तुझ्या समोर 2च पर्याय आहेत. तुझ्या आईला बरं करायला घरला पैसे द्यायचे का सत्यापासून लांब राहायचं. तुमच्या दोघात कुठलं बी नातं तयार झालं नाही पाहिजे. साधी दोस्ती पण नाही. आणि ही जर तुला मान्य नसेल तर मग समजा पगार जसाच्या तसा माझ्या हातात द्यायचा. आता तू ठरव, काही दिवसाचं उरलेलं नातं जपायचं का स्वतःच्या आईचं आजारपण दूर करायचं. वाघमारे, आज काय झालं सांगा बघू. आज लय मोठी गोष्ट घडली बघा. अहो काय झालं, तात्यासाहेब आणि ज्येष्ठ नेत्यांची मीटिंग होती. मग तिथं मला आतमध्ये बोलवलं. आतमध्ये काय झालं असेल सांगा. तर झालं असं की आम्ही 15 ऑगस्टच्या निमित्ताने एक योजना राबवतो. म्हणजे आपल्याकडची बरीच पोरं आर्मीच्या भरतीला किंवा पोलीस भरतीला उतरतात ना, तर त्यांच्या खाण्यापिण्याचा, शूजचा, युनिफॉर्मचा आणि फीचा खर्च आपण उचलायचा असं ठरवलं होतं. कशी वाटली मग आयडिया? छान आहे. फक्त छान? खरंच तुम्हाला छान वाटलं असं काय वाटत नाही मला. अहो नाही, असं काय नाही, खरंच छान आहे. आवडली मला. तेच तर ना, तात्यासाहेबांनी बी लय आवडली बघा. आणि ज्येष्ठ नेत्यासनी त्यांना बी लय आवडली. अहो त्या दोघांच्या बी चेहऱ्यावरचा आनंद ना एकदम बघण्यासारखा होता.
वाघमारे, तुम्ही दमलाय काय जास्त? नाही म्हणजे बोलता बोलता मी काही चुकीचं बोललो का तुम्हाला? पण मी तर असं काय बी बोललो नाही. तुम्हा मुलींचं ना खरंच खूप अवघड असतं बाबा. तुमचा मूड कधी स्विच ऑफ होईल काहीच सांगता येत नाही. वाघमारे, अहो काय झालंय का? नाही, जरा दमले, झोपते. अहो तेच तर विचारत होतो की मग. बरं असू दे, झोपा तुम्ही. सत्या, माफ कर मला. तू समजा विसरून माझ्याशी चांगलं वागतोयस, पण आता मनात असलं तरी आपल्यात मैत्री शक्य नाही. कारण माझी आई माझ्यासाठी जगापेक्षा जास्त महत्वाची आहे.